नंदाज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण पाहणार आहोत आलू चीज पराठा कसा बनवायचा। इथे मी 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत। ते चांगले शिजवून त्याला आता किसणीच्या साहाय्याने असं किसून घ्यायचं आहे। किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या तिखटप्रमाणे इथे तुम्ही बारीक कट केलेल्या मिरच्या टाकू शकता। त्यानंतर 2 चमचे चिली फ्लेक्स घेतलेला आहे, 1 चमचा ऑर्गॅनो घेतला आहे, पाव चमचा हिंग टाकलेले आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण किसून ठेवलेला चीज जो आहे तो टाकून घेणार आहोत। चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे। आता हे जे मिश्रण आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की त्याचा असा गोळा बनवून ठेवायचा आहे। आता इथे मी एका परातीमध्ये 2 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घेणार आहे। त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि पाणी टाकून हे जे मिश्रण आहे हाताने मिक्स करून मळून घ्यायचं आहे। मळून झालं की ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवूयात। भिजून झाल्यानंतर त्याचे असे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण पराठा लाटून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे। तो बोटाच्या साहाय्याने असा गोल करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याच्या वरच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही घी सुद्धा लावू शकता। त्यानंतर आपण जे सारण बनवलं होतं ते सारण ह्याच्यामध्ये ठेवून बोटाच्या साहाय्याने असं हळूवार त्याला दाबून वरची जी बाजू आहे ती पूर्ण पॅक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते बाहेर नाही येणार। त्यानंतर पिठामध्ये ह्याला वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी पीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर एका पळपटवरती ठेवून लाटण्याने असं लाटून घ्यायचं आहे। अलगद असं लाटून घ्यायचं आहे। आणि हा जो पराठा आहे तो जास्त पातळ नाही करायचा आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला हे जो पराठा आहे तो लाटून झालेला आहे। आता गॅसवरती एक तवा ठेवून तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती घी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर लाटून ठेवलेला जो पराठा आहे तो पराठा टाकून घ्यायचा आहे। पराठा खालच्या बाजूने चांगला शेकून झाला की कलत्याच्या साहाय्याने त्याला पलटी करायचं आहे। दोन्ही बाजूनी चांगला शेकून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा ह्याला आपण पलटी करून घेऊयात। आता वरच्या बाजूनी घी लावून घ्यायचं आहे। सगळीकडे पसरून असं घी लावून घ्यायचं आहे। त्यानंतर पलटी करून ह्याला खालची जी बाजू होती त्याला सुद्धा घी लावून घ्यायचं आहे। आणि शेवटचे जे 15 ते 20 सेकंद आपण गॅस मोठा करून हा जो पराठा आहे तो शेकून घेणार आहोत, जेणेकरून आपला हा जो पराठा आहे पूर्ण असा खरपूस होईल। तुम्ही बघू शकता असा हा चीज आलू पराठा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।